नमस्कार, मी भार्गव गोस्वामी. आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज. चला तर मग पाहूया आजच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या. बोरद आरोग्य केंद्राचा कायापालट. अमेरिकेर्स इंडियाच्या मदतीने आरोग्य सेवा आता अधिक हायटेक. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा. सरपंच अनिता भिलाव यांच्या हस्ते विविध सुविधांचे लोकार्पण. नमस्कार. ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांना उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळाव्यात या ध्येयाने प्रेरित होऊन अमेरिकेर्स इंडिया फाउंडेशन आणि बोरद प्राथमिक आरोग्य केंद्राच्या टीमने एक आदर्श घालून दिला आहे. संस्थेच्या माध्यमातून आरोग्य केंद्रात मूलभूत सोयीसुविधांचे जाळे निर्माण करण्यात आले असून यामुळे बोरद परिसरातील आरोग्य सेवेचा चेहरामोहरा बदलला आहे. अमेरिकेर्स इंडिया फाउंडेशनने केवळ साहित्य दिले नाही तर रुग्णांच्या गरजेचा विचार करून प्रत्येक गोष्ट बारकाईने पूर्ण केली आहे. आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी दाखवलेला उत्साह आणि पाठपुरावा यामुळेच आज या सुविधा प्रत्यक्ष रूपात पाहायला मिळत आहेत. आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी लागणारे अद्ययावत टेबल आणि सर्व आधुनिक साधनसामग्री उपलब्ध केल्याने माता बाल संगोपन अधिक सुरक्षित झाले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर फिल्टर प्लांट आणि संसर्गापासून बचावासाठी ठिकठिकाणी वॉश बेसिनची व्यवस्था करण्यात आली आहे. रुग्णांच्या सोयीसाठी सुसज्ज केस पेपर केबिन आणि बायोमेडिकल कचऱ्याच्या सलाईन बॉटल इंजेक्शन योग्य विल्हेवाटीसाठी विशेष बांधकाम करून देण्यात आले आहे. दिनांक फेब्रुवारी 24 रोजी सकाळी 11 वाजता एका उत्साही वातावरणात या सर्व साहित्याचे लोकार्पण करण्यात आले. बोरद गावाच्या लोकनियुक्त सरपंच अनिता भिलाव यांच्या हस्ते फीत कापून या सुविधा रुग्णांसाठी खुल्या करण्यात आल्या. यावेळी बोलताना त्यांनी संस्थेच्या कार्याचे आणि आरोग्य विभागाच्या सतर्कतेचे कौतुक केले. यावेळी उपसरपंच संतोष ढोडरे, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र भिलाव यांच्यासह वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कुंजप्रिया पावरा व सुधीर कुमार ठाकरे उपस्थित होते. आरोग्य यंत्रणेचा कणा असलेले कर्मचारी मनोज पिंजारी, रियाज देशमुख, मनीषा भामरे, सुनंदा वळवी, भरमसिंग पावरा, दीपक बेहरे, विनोद वळवी, भारती भामरे, मनोज बैसाळे यांनी हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. अमेरिकेर्स इंडिया फाउंडेशनने दिलेले हे योगदान आणि आमच्या आरोग्य कर्मचाऱ्यांची सेवावृत्ती यामुळे बोरद आरोग्य केंद्र हे तालुक्यात एक मॉडेल म्हणून समोर येत आहे, असे उपसरपंच संतोष ढोडरे यांनी सांगितले. तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्कसाठी मुख्य संपादक दीपक गोसावी, बोरद. आजसाठी एवढेच. अशा सर्व बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.